नमस्कार सर्वांना, स्वागत आहे सर्वांचं. कुठं चाललं भैया एवढी भांडी घेऊन? चल, धाराचा टाइम झालाय, धार काढायला जायचं आहे. माझा आता झालाय जवळजवळ ब्लाऊज पूर्ण होत आलाय शिवायचा. थोडासा राहिलाय, पूर्ण झाले पायपिंग, पण थोडीशी पायपिंग राहिली. आता झाली संध्याकाळ, त्याने अजून वाडा आणायचं चालू आहे आणि त्यामुळं धाराबिरा काढायला आता जायला पाहिजे. आमच्या घरात जिकडं बघेल ना त्या दुकानात पुस्तकं कमी असलेली, पण आमच्या घरात पुस्तकाला काही कमी नाही. कुठं बघेल तर तुम्हाला असं हे असं रचलेलंच दिसणार. सगळीकडं असं रचलेलं दिसणार. आमच्या भैयाचं अक्षर बघायचं आहे काय? हा, एवढं चांगलं आहे का तुझं अक्षर? छोकलीचं अक्षर आहे बरं का, असं चांगलं आहे बघ. गोड करते. काल एवढा हळदी कुंकवाला आलेल्या बायका आहे ना, रुमाल विसरून गेली त्या. द्यायचा आहे रुमाल, ते द्यायचा. ए मुला घे भांडी घे. मक्का 3 बाचकी मक्का संपली शरडांना घालून. घे ऊस खायला, लई ताट ऊस खायला. मला पण लय आवडतो बरं का ऊस. आज आमच्यात त्याने आहे ना दिवसभर फक्त वाडा आणि वाड्याच आणतात. आज सकाळी एवढं आणल्या तर 4 बिंड आहे. आता आणखी 4 बिंड आणल्यात. इथं 2 बिंड इथं, आणखी 2 बिंड. काय झालं माहिती आहे का, आज कामाला गेलं नाही इथं आणि सकाळपासून 8 बिंड वाडा आणल्यात. शेळ्या आमच्या गुरु आमची 4 दिवस खाते ती वाडा. अगोदरचं वाडा शिल्लक आहे. काय झालंय मला? हा, मोकळं काय गटर पुरलंय तिथं, उकरायला येणारच. हा का, तू काय करतोस? चला, काळ्याचं वरडायला चालू आहे. आंब्याला आता आमच्या म्हणून सगळा निघायला लागलाय बरं का. पूर्ण झाडाला मोहर निघायला लागलाय. हो, सगळ्याला शेंड्याला मोहर काढायला. हे झाड वेगळं आहे वाटतं. ह्या झाडाला मात्र सगळीकडे मोहर काढलाय आणि ह्या झाडांना आत्ता निघायला लागलाय. इकडं जरा निघालाय, इकडं अजून शेंड्यांना निघणार आहे, तिथं वर निघायला चालू आहे आणि ह्या पण झाडाला निघायला लागलाय. म्हणजे यंदा आंब जरा 4 खायला मिळतील असं जरा अपेक्षा आहे ह्यांच्याकडं. आहे ना भैया, येतील काय आंब? हां, काय वाटतंय तुला, येतील? एक तर आंबा येतो या खायला. चला, शेळ्यांचं सकाळपासून आता शेळ्या जाळीत मोकळं सोडायला लागलो या. कारण आलं का पप्पा? नाही का, रोड एवढा झालाय बरं का आमच्यातला. बघा दाखवते तुम्हाला. एक साईड झाली, अजून एक साईड करायची आहे. खंडे आमचा कसा पडलाय बघा. खंडू, ए खंडू, निवांत आहेस? इथं डबरच केला या. खंड्या रात्रभर इथं असतो आणि काळू जाळीत असतो. काय हो, शेळ्यांची पोट बिट भरलेले इथे. खाल्ले ते मस्त वैरण. त्यांना काय झालं, वाढ पण चांगलं खाल्ली ती की रे. हा, वाढ पण मस्त खाल्ली ते. शेळ्यांना आता दिवसभर मोकळं सोडायला लागले आणि आता वैर निसकटलेले असते. सुपर नेपेर तर पाकच खाल्ले सगळंच आणि वाडं पण आहे ना, खाल्लंय चांगलं, खाल्लंय वाडं पण. आता हे आमच्यात नास होत नाही सोडा. इकडल्या साईडचं त्यानं सगळं खाल्लंय वाडं. बक्कळ टाकलं होतं वाडं, लय टाकलेलं वाडं, खाल्लंय व्यवस्थित. टॉनिक चालू केल्यावर शेळ्या जरा चांगल्या झाल्या त्या बरं का. हे बघा मस्त झाले ते शेळ्या. ते गाभण आहे, ही गाभण आहे, पण गाभण आहे. किती महिने झाले ह्याचं काही लिहून ठेवलं नाही, त्यामुळे कळीनं झाली. ह्याचं गणित कळीनं झाली गोलीचं. ते 2 तिकडं आहे ती पिल्ली आणि गाईची म्हशीची काढायची आहे धार. काय कोंबड्या बसल्यात, आपल्याला कोंबड्या जरा घ्यायच्या आहेत त्या. आता त्याला कधी मुहूर्त येतो. ए मला शेण पडलंय बघ, हे बघ शेण पडलंय बघ. गाईची धार काढायची, म्हशीची धार काढायची. हो या की चहा प्यायला. काय काय असं गोंजरायला पाहिजे नुसता. बघितलं काय मी किती छान बांगड्या भरल्या यावेळेस. पहिल्यांदा इतक्या बांगड्या भरल्या बरं का मी. पहिल्यांदा इतक्या बांगड्या भरल्या. बाळा ठेवू मोबाईल. 7,000 तुझी पण फी आहे 7,000? आमच्यात ह्यांना कसं सवय झाले आतापर्यंत पोरं पहिलीपासून 10वी पर्यंत फी कमी कमी भरल्यात आणि आज भैयानं 10,000 फी 10,000 सॉरी 500 रुपये फी मागितला. त्याने म्हणतात
500 फी काय कुठं असत्या काय म्हणतात. शेळ्या बांधून घालण्यापेक्षा मोकळ्या असल्यावर त्रास लय कमी असतोय बरं का. काहीच टेन्शन नसतं. चल की दाव सोडते का ना त्या शेळी दावं कुठं ए महाग त्यांनी पण दावे आणि सोडून शेळ्या जरा दिवसभर चाळीत मोकळ्या सोडल्या नाही काय सुद्धा काम नसतंय बरं का. एकदम निवांत रिलॅक्स मध्ये असते. त्यांना काय केलं माहिती आहे का सकाळी त्यांनी आता सहज आवरल्यात आणि मी 11 वाजता ह्यांना चारा घातलाय. सुपर शिळी पायावर धरली तिची नक्की वाढल्या बघ नक्की कट करायची. म्हणजे शेळ्यांच्या नक्या लय वाढते त्या बरं का. आणि त्यांना नक्या मग पाय खाली ठेवताना हे ना दुखते त्या ती वर धरते त्या. शेळ्या मोकळ्या चाळीत सोडल्या का नाही लय त्रास कमी होतोय बरं का. खरंच सांगायचं काहीच काम नसतं. ए बाई एक इकडं कुठं चालतेस यो गो सोना सोना यो गो बाई दावत इतकं मस्त लावायचं तुला कुठं चाललीस. त्रास अजिबात होत नाही शेळ्या मोकळ्या सोडल्यावर. आज काय केलं मी शेळ्यांचं काम काहीच नाही केलं. इथं बादल्या भरलेल्या ते एक बादली सांडल्या एक बादली हाय आणि सुपर नेपियर एक पिंडा तोडून आणून टाकले आणि वाढ 2 पेंड्या टाकले. निवांत पाहिजे तेवढ्यावर खाऊन. आणलास का दहावी मुला आण बाबा लवकर आण. वेळ झालं घालून है ना. मारायला लय खायला उपाशी मारल्या ना तुम्हाला. मारायली नाही ग ते जाऊन उभारल्या आणि त्याला वाटले मला मारायला आले. काय काळ्या तुझं काय सोड म्हणतोय. शेळी चांगली आहे पण वाटत नाही. जवळ दाखव कशी शेळी अंधारात दिसत नाही. 2 पिल्ली देतय. आणली तेव्हा हिला 2 पाटा होत्या. आता 2 बोकडं 21,000ची बोकडी इकली होती आणि आता शेळी यायला झाल्या. विकू बी वाटत नाही खरं काय करायचं बघूया काय आता. जनावर पाळायची सोपं नाही बाई. यांच्या पायात पडून राहायला लागतंय. चला शेंगपेंड खायला लय प्रकार आहेत बघा. ही आमच्यात आणली ही 80 रुपयाची पेंड आहे. हो का पांढरी असते 80 रुपयाची पेंड आहे. एकदम पातळ आहे पिल्लांसाठी आणलेले. ए या इकडे या ये त्यांना पसरून टाकलं का काय करतील माहिती का यांना नाचायचं लय काम करतील. काय घोरपड आहे कुठं त्या वैरणीत. भरपूर हा पसरून टाकल्यावर ह्यात नाचायचं काम लय करते. त्यामुळे ह्याला आहे ना एका जागेला टाकते म्हणजे भांडत खायला त्यांना लय भारी लागते. नुसतं शेंगपेंड पिल्ली खात नाही ती बरं का. आता सवय झाल्यावर जरा खाते ती मजबूरन पण त्याच्याबरोबर जरा दूध किंवा तांदूळ असं टाकलं की नाही लय भारी खाते. लय म्हणजे लय मस्त खाते. गहू टाकलं का भारी खायला. हे जरा खायना झालाय व्यवस्थित. परवा जरा मका ह्यानं जास्त खाल्ली ना तेव्हापासून ही जरा जास्त खायना झालाय चढून. ती मापातच खाते. ती पहिल्यापासून मापात खाते ती मापात राहते. म्हशीला सरकीशिवाय दूध देत नाही बरं का. सरकी घालावीच लागते. गाईला जरा घालायला लागते. पाडीला जरा घालायला पाडीला शेंगपेंड घालायला पाहिजे खरं. पण काय करायचं ए तुझं आता हे जर बाहेर भरट सोडून हे तर काय असं वैतागून आल्यात त्यांना तर काय म्हणू. अगं वाडे घेऊन आल्यात तुम्ही सोडायलाच गेला नाही आणि ये इकडे पळत जा.
हो या धार काढू लगेच. वैतागून आताच आल्यात बरं का वाडं घेऊन. कटाळ येतोय. जे काम करतं ना त्याला माहिती असतं. मी पण वाडं तोडायला जात होती, मला पण माहित आहे कसं होते. लय वैताग येतोय.